अतिशय धक्कादायक बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगरमधून. टोकाचं पाऊल उचलण्यासाठी गेलेल्या लेकाला वाचवताना आई वडिलांना देखील आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव भागातील खवड्या डोंगरावर ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालेली असून हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेली अधिक माहिती अशी आहे की देवळाई सातारा परिसरातील रहिवासी असलेला कुणाल मुरलीधर चांदवडे वय 18 हा तरुण सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक खवड्या डोंगरावरती गेला होता. कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दरीच्या टोकावर उभा राहून कुणाल आयुष्य संपवण्याची धमकी देऊ लागला. वडील मुरलीधर चांदवडे, आई संगीता चांदवडे, स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीनं डोंगरावरती पोहोचले. सगळेजण सलग काही तास कुणाललाच उडी न मारण्याची गयावया करत समजावून सांगत होते. मात्र कुणाल कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर संयम सुटल्यानं वडील मुरलीधर यांनी धाडस दाखवून पुढे जात मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या क्षणी कुणालनं स्वतःला दरीत झोकून दिलं. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला आणि दोघंही अत्यंत उंचावरून थेट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आपला मुलगा आणि पती डोळ्यासमोर दरीत कोसळल्याचं पाहून आई संगीता चांदवडे यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला. या आघातातून सावरणं त्यांना अशक्य झालं आणि कोणतीही वेळ न दडवता त्यांनी त्याच डोंगरावरून खाली दरीत उडी घेतली. या घटनेत आईचाही दुर्दैवी मृत्यू झालाय. एकाच कुटुंबातील तिघांचा असा करुण अंत झाल्यानं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर आणि देवळाई परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरलंय. कुणालनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत.